ती परफेक्ट कंट्रोलर आहे, गव्हर्नर आहे ती परफेक्ट. कारण सी कांचन आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो आणि त्याच्यानंतर आम्ही कॅम्पमध्ये एकत्र आलो. मग आमचं लवली अरेंज मॅरेज झालं, मग अरेंज मॅरेज, लवली अरेंज मॅरेज झालं वगैरे. सो तिला हे पॅशन माझं माहित होतं. पण एक जबाबदारी तेव्हा माझी सुद्धा होती की माझ्या कुटुंबाकडे लक्ष देणं. सो 12 वर्ष मी पॅरामेडिकलला होतो. मी हे पूर्ण बाजूला ठेवलं होतं आणि 12 वर्ष एक तर मी पूर्ण पॅरामेडिकलला दिलं होतं. प्रचंड अपमान सहन केले, सगळ्या गोष्टी होत्याच त्याच्यामध्ये. पण एक कुटुंब नीट हे व्हावं. निहार माझा मुलगा, तो त्याचं एज्युकेशन होतं, तो आता नीट झाला, सगळं झालं. त्याच्यानंतर मग मी याकडे रिझाईन केलं आणि इकडे आलो. तर तीच मला म्हणाली रिझाईन करताना की तू हे कितपत करणार आहेस पॅरामेडिकलला, तुझं पॅशन कधी त्यासाठी तू कधी वेळ देणार. सो आम्ही सर्टन एक पिरियड ठरवला की आम्ही फिनान्शियली आम्ही गोष्टी मॅनेज करू शकू वगैरे. तेव्हा मी रिझाईन केलं. बेसिकली तो खूप मोठा निर्णय होता, कारण तुमचा दर महिन्याला येणारा जो पगार आहे मोठा, तो पगार कुठेतरी थांबणार होता. सेव्हिंग होतं, सगळं होतं त्याच्यात. एकदा तर मला माझी बाईक सुद्धा विकायला लागली होती. मी माझी पहिली बाईक घेतली होती, ती 14,000ला विकली होती ती मी. सो टेरेसवर जाऊन खूप रडलो होतो, कारण म्हणजे बाईकवर प्रचंड प्रेम. सो ती मला तेव्हा बोलली होती की आता आपल्याकडे समजा, कारण आम्हाला तेव्हा कोणाकडनं सपोर्ट घ्यायचा नव्हता, आमच्या रिलेटिव्हकडनं किंवा आई वडिलांकडनं कोणाकडनं सपोर्ट घ्यायचा नव्हता. मी माझ्यानी करतोय तर मला माझ्यानीच करायचं होतं. सो माझं सध्याचं काय ॲसेट आहे तर ती बाईक होती. सो ती सुद्धा बोलली आपण ठीक आहे, आपण रिक्षाने जाऊ, आपण बसनी जाऊ, काही हरकत नाही. पण देवाची कृपा अशी की ती 14,000 विकली, पण 14 लाखापेक्षा जास्त लाखाची बाईक मी घेऊ शकलो ते तिच्या सपोर्टनी. म्हणून सो तिचा सपोर्ट प्रत्येक वेळी असायचा. फक्त एक आहे की ती टीचर आहे, रोज शाळेत जाते आणि आल्यानंतर माझी शाळा घेते. खूप उदय आहे, मला कंट्रोल करतात नाही कशावर खर्च करावा कशावर नाही. सो त्यामुळे ती नेहमी शाळा घेत असते माझी. एक गरज नाही आपल्याला ह्याची गरज आहे. सो ती ते मॅनेज करत असते. पेणला मी अगोदर अलिबाग आणि पेण दोन्हीकडे माझं एज्युकेशन झालेलं आहे. सो पेणच्या कॉलेजमध्ये NSS कॅम्प होता. सो NSS कॅम्पमध्ये आम्ही एकत्र आलो, एका ग्रुपमध्ये होतो, खूप छान इंटरॅक्शन झालं. सो त्यावेळी आम्ही पहिल्यांदा नीट बोललो होतो. अदरवाईज जेव्हा आम्ही लहानपणी मी किल्ला करायचो, दिवाळीचा किल्ला असतो म्हणजे आम्ही नेहमी करतो, दरवर्षी करतो आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो. सो जेव्हा लहानपणी आम्ही किल्ला करायचो तेव्हा यायची, कारण शेजारीच आम्ही तिला व्हायचो नाही बघायचाच तू. सो आमचं भांडण तेव्हापासून होतं आणि त्या NSS कॅम्पमध्ये ते भांडण मिटलं आमचं. इनफॅक्ट असं म्हणायला हरकत नाही, एवढ्या वर्षानंतर. मी समथिंग असेल सेकंडमध्ये, ती फर्स्टमध्ये असेल. सो तेव्हा आमचं भांडण मिटलं आणि मग मी एकत्र आलो. मग घरच्यांना कळलं, घरच्यांना चांगलं वाटलं. आमचं लवली अरेंज मॅरेज झालं. सो अप्रोच कोणी केलं, तुम्ही की त्यांनी? आमच्यामध्ये अरे ती बोलते की तू एवढं सगळं तू रोमॅन्टिक अभिनय करतो, सगळं हे ते. मला कधीतरी आज आय लव्ह यू बोल. इनफॅक्ट आमच्यामध्ये अजून प्रपोज झालंच नाही. कसं असतं समीक्षा की जेव्हा फॉर एक्झाम्पल आपण आणि आपले ऑडियन्स म्हण, प्रेक्षक म्हण, आपल्याला त्यांना सांगावं असं वाटत नाही की तुम्ही मला बघा किंवा बघायला या. एकदा तुम्हाला ते कनेक्टिव्हिटी, तुमचं जे बॉन्डिंग बोलतो ना ते झालं ना, किंवा हृदय जेव्हा तुमचे आणि तुमच्या ऑडियन्सचे किंवा तुम्ही तुमचे प्रेक्षकांचे एकदा हृदय जुळले ना की त्यांना सांगायला लागत नाही की आता तुम्ही 6:30 वाजता किंवा तुम्ही 7 वाजता मला बघायला या. ते येतातच, किंवा आपल्याला सांगायला नाही लागत की तुम्ही त्यांच्यासाठी करा, नाही आपण करतोच. सो तसंच आमच्या दोघांमध्ये झालं. आम्ही एकत्र आलो तेव्हा असं हे झालंच नाही की आता कायम एकत्र राहायचं, बस दॅट्स इट. सो प्रपोज हा प्रकार नाही, काही नाही, बस लग्न करायचं दॅट्स इट. छोटीशी लव्ह स्टोरी आहे ती आमची. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.